स्लिप डिस्क आहे म्हणजेच मणक्यातली गादी सरकली. हा आजार स्वतःहून बरा होतो का? असा प्रश्न मला दैनंदिन रोजच्या OPDमध्ये कमीत कमी 50 वेळेस तरी विचारला जातो. तर या प्रश्नाच्या उत्तरांसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात की स्लिप डिस्क म्हणजे काय आणि स्लिप डिस्क ऑटोमॅटिक म्हणजे स्वतःहून बरा होऊ शकतो का? तर हे कळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वप्रथम स्लिप डिस्क म्हणजे काय? स्लिप डिस्क मणक्यातली गादी सरकणे, मणक्यातली चकती सरकणे हे कॉमनली वापरले जातात शब्द. तर दोन हाडांच्या मध्ये ज्या मणक्यातले दोन हाडं असतात त्यांच्यामध्ये एक गादी म्हणजे कुशनसारखं एक शॉकअप असतं. ते कुशन आपण जेव्हा पुढे वागतो, मागे वागतो तसं ते काम करत असतं आणि त्याच्या प्रत्येक ठिकाणावरून नसा जातात. तुम्ही इथे बघू शकता, इथे दोन हाडांच्या मध्ये हे गादी आहे आणि हे नसा आहेत. तर एखाद्या वेळेस जेव्हा आपण काही अवजड काम करतो, काही उचलतो किंवा झटका लागतो, तर त्यामध्ये ही गादी अशी थोडीशी बाहेर आल्यासारखी होते आणि ही गादी जेव्हा अशी बाहेर येते त्यावेळेस ती इथून येणाऱ्या नसेला दाबते. पुन्हा एकदा बघूया, ही गादी अशी बाहेर येते आणि त्या नसेला दाबते. जेव्हा ती अशी दाबते त्याच्यामुळे एक इलेक्ट्रिकल करंट आपल्या पायांमध्ये एका पायाला किंवा दोन्ही पायांना जाणवू शकतो व त्याची काही सिम्पटम्स म्हणजे त्याची काही लक्षणं अशी आहेत खालीलप्रमाणे, जसे की हातापायांना मुंग्या येणे, मानेतली गादी सरकली तर हाताला येणे, कमरेतली सरकली तर पायांना येणे. त्या व्यतिरिक्त चालताना पेशंटचा तोल जाणे, पायांमध्ये कमजोरी येणे, अतिप्रचंड वेदना होऊन एका जागेवर बसावे लागणे, कधीकधी पायांना गोळे येणे, जे की सर्वसाधारण लोकांना वाटतं की गोळे येणे ही खूप नॉर्मली गोष्ट आहे, पण ते त्याचे कारण कधीकधी स्लिप डिस्क देखील असू शकते. अति तीव्र प्रमाणात जेव्हा वेदना होतात तेव्हा लघवीवरचा टॉयलेटवरचा कंट्रोल जाणे, त्यानंतर पेशंट बेडरिडन म्हणजे एका ठिकाणी बसून राहणे, दोन्ही पायांमधील त्यांच्या ज्या ताकद आहे ती पूर्णपणे जाऊ शकते. ही सर्व लक्षणे आपल्याला स्लिप डिस्क या आजारामध्ये बघायला भेटतात. तर हे झाले लक्षणे. स्लिप डिस्क हा खरंच आजार स्वतःहून बरा होतो का? तर याचे उत्तर आहे होय. 70 ते 80% केसेसमध्ये स्लिप डिस्क जर ती कमी प्रमाणात किंवा मॉडरेट प्रमाणात असेल तर ती स्वतःहून क्युअर होऊ शकते. त्याचे कारण असे असते की बॉडी ही एक नॅचरल सेल्फ हिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून म्हणजे स्वतःहून बॉडी ह्या आजाराला कवर करायचा प्रयत्न करते. जसं की त्यावरील डिस्क जी बाहेर येते, ती डिस्क बाहेर आल्यानंतर जी सूज किंवा केमिकल्स रिलीज होतात, तर बॉडी हळूहळू कालांतराने त्यावरती एक आवरण बनवते, त्याला कवर करते आणि त्यातील सूज जी आहे ती कमी करायचा प्रयत्न करते. या दरम्यान जर आपण थोडेफार आराम वगैरे केलात किंवा मेडिसिन्स घेतला तर ऑटोमॅटिकली श्रिंक होऊन तुमचा स्लिप डिस्क पूर्णपणे बरा होऊ शकतो. कोणकोणत्या कंडिशन्समध्ये स्लिप डिस्क बरा होऊ शकतो? साधारण जेव्हा माइल्ड डिस्क असेल किंवा सुरुवातीला काही पहिल्यांदाच आपल्याला पायात झंझणा म्हणजे शियाटिका हा त्रास जर खूप सुरुवातीच्या फेजमध्ये असेल आणि आपल्याला पायांमध्ये कमजोरी नसेल, टॉयलेटला किंवा युरिनला कंट्रोल असेल व त्यानंतर MRIमध्ये मोठी गादी वगैरे नसेल आणि आपण जर रेग्युलर फिजिओथेरपी एक्सरसाइजच्या माध्यमातून मसल्स जर स्ट्रेंथनिंग केली तर अशा कंडिशनमध्ये हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर आता जाणून घेऊयात की हा आजार म्हणजे स्लिप डिस्क कधी बरा नाही होऊ शकत, कोणत्या कंडिशन्समध्ये तो स्वतःहून बरा नाही होऊ शकत, हे जाणणे फार महत्त्वाचे आहे. जर आपण हे ओळखले तर आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट घेता येईल. बरेचसे पेशंट ज्यांना ऑपरेशन किंवा सर्जरीची गरज असते स्लिप डिस्कमध्ये, हे पेशंट काहीही करून ऑपरेशन टाळायचे बघतात, जेणेकरून त्याला फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. आपण आता बघून घेऊयात की कोणत्या कंडिशनमध्ये स्लिप डिस्क बरा होत नाही. एकतर अतितीव्र प्रचंड वेदना कमरेमध्ये किंवा पायांमध्ये, त्यानंतर हातापायांना आलेली कमजोरी, त्यानंतर युरिन व मोशन यावरचं कंट्रोल जाणे आणि MRIमध्ये डिस्क बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आढळून येणे. या सर्व गोष्टींमध्ये हा त्रास आपल्याला कमी होताना कधीच दिसत नाही आणि अशा कंडिशनमध्ये एका सुपर स्पेशलिस्ट स्पाइन सर्जनची आपण अवश्य भेट घ्यावी. तर अंदाजे आपल्याला पडलेला प्रश्न असेल की स्लिप डिस्क हा आजार बरा होण्याचा कालावधी असतो तरी किती? तर शरीराच्या हिलिंग प्रोसेसनुसार रफली 3 to 5 वीक्स म्हणजे एक महिनाभरापर्यंत साधारण हा त्रास हळूहळू करत बॉडी
कमी करते. तर आपल्याला जेव्हा हा त्रास जाणवतो तर कमीत कमी 1 मंथ आपण प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत. तर चला आता जाणून घेऊयात स्लीप डिस्कचे मेडिकल म्हणजे नॉन ऑपरेटिव्ह पर्याय काय आहेत, ज्याच्यामध्ये आपण खालीलप्रमाणे बघू शकतो. सर्वप्रथम मेडिसिन्स, डॉक्टर प्रिस्क्राईब केलेले औषधच घ्यावेत, ज्याच्यामध्ये पेन किलर्स, गॅबापेंटॉइड्स म्हणजे नसांचा त्रास कमी करणाऱ्या काही औषधी आहेत. या सर्व जर आपण अंडर द मेडिकल सुपरविजन म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेत असाल तरच फायदा होईल. त्यानंतर फिजिओथेरपी, ज्याच्यामध्ये हॉट फर्मेंटेशन, त्यानंतर करंट स्टिम्युलेशन, त्यानंतर काही टिपिकल एक्सरसाइजेस असतात जे शिकवल्या जातात आणि यामध्ये बऱ्यापैकी स्लीप डिस्क कवर होऊ शकतो. सिव्हिअरिटी जेव्हा जास्त असते, ज्याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे त्रासाचं, अशा पेशंट्समध्ये आपण एपिड्युरल इंजेक्शन म्हणजेच कमरेमध्ये एखादं इंजेक्शन घेऊ शकतो जिथे ती नस दबलेली आहे आणि ते घेतल्याने त्रास बऱ्यापैकी कमी होतो. आणि सर्वात शेवटचे आहे पोश्चर करेक्शन, ज्याच्यामध्ये अचूक पद्धतीने आपण बसणे, उठणे, खाली वाकून जास्त वजन न उचलणे आणि सांगितलेल्या पोश्चर करेक्शनचे आपल्याला जे ॲडवाईस आहे ती फॉलो करणे. म्हणजे साधारणपणे आपल्याला सरळच ताठ मानेने आणि ताठ कमरेने बसायचे असते. अशा आजारांमध्ये कमरेला जितक्या कमी प्रमाणात तुम्ही हलवताल किंवा कमी प्रमाणात पुढे वाकताल तर तो त्रास कमी होईल. मग या सर्वांनंतर सर्वात कॉमनली पडलेला प्रश्न असा असतो की मग स्लीप डिस्क या आजारामध्ये सर्जरी कधी आणि कुठे करावी. तर जेव्हा वरील सांगितलेल्या ट्रीटमेंट पद्धतीने आपल्याला त्रास कमी होत नाही आहे, 4-6 आठवडे झाल्यानंतर देखील असह्य वेदना आहेत, पायांमध्ये कमजोरी आहे किंवा आपल्याला लघवीला किंवा टॉयलेटला त्रास होतोय, कंट्रोल नाही होते त्यावरती, तेव्हा अवश्य अर्जंट कंडिशनमध्ये शस्त्रक्रियेची गरज आहे. आणि आताच्या काळात नवीन पद्धतीच्या तंत्रज्ञान जसे की सिंगल पोर्ट एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी म्हणजे एका टाक्यामध्ये फक्त सिंगल पोर्टमध्ये आपण दुर्बिणीद्वारे मणक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणारं तंत्रज्ञान आज अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला सकाळी ऑपरेशन झाल्यानंतर संध्याकाळी डिस्चार्ज दिला जातो आणि याची ॲक्युरसी मोर दॅन 99% देखील म्हणता येते. तर जेव्हा एवढी सिक्युरिटी आणि एवढी सेफ्टी आलेली आहे, तर जेव्हा स्लीप डिस्कमध्ये ऑपरेशन ह्या सर्व गोष्टींमध्ये जसं की त्रास जास्त आहे, शियाटिका जास्त आहे, त्याच्यानंतर कमजोरी आहे, अशा वेळेस अवश्य करून घ्यावी. स्लीप डिस्क हा आजार काही आता फार गंभीर स्वरूपाचा आजार नाही राहिलेला आहे, ज्यामध्ये 80 ते 90% पेशंट्स स्वतः कवर होतात. मेडिसिन्स असो, फिजिओथेरपी असो, प्रॉपर पोश्चर करेक्शन हॅबिट्स असो. तर ह्या आजारांमध्ये खचून न जाता किंवा सोशल स्टिग्मा म्हणजे मणक्यांचे ऑपरेशन केले तर मी एका जागेवर पडून राहील, हा जो गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे तो दूर करण्यासाठीच आम्ही अशा प्रकारचे हे एज्युकेशनल व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. स्लीप डिस्क हे 10 पैकी 6 पेशंट्समध्ये म्हणजे 10 पैकी 6 जणांमध्ये आपल्याला बघायला भेटते. 80% लोकांमध्ये कवर होते. जेव्हा नाही होत त्यासाठी देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे, तर त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची गरज आज समाजाला आलेली आहे. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून नका जाऊ आणि स्लीप डिस्क हा 100% क्युअर होणारा आजार आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.